आवाज येतोय उठ. चल चल. अरे काय झालं काय झालं? आवाज आहे. हा आवाज डरकाळीचा गाडीत 100% वागे. मी चाललो. आपण कोणाला तरी सांगूयात. अरे कोण? सगळ्यांना सांगून काय गाव जमा करायचं का इथं? चर्चा करण्यापेक्षा मी बोलतो गाडी ढकलून देऊ. मी काय बोलतो, आपल्यातच कोणाला तरी डेअरिंग करावं लागणार. मीच बघतो. वाघिणी मागे. मला सांग, तू काय बघून ठरवलं, वाघ आहे का वाघिणी? कोण आहे? हॅलो, कोण आहेस तू? आवाज आला की वास येत नसतोय. वाऱ्यात गेले. हा, कुठं जायचंय? आम्ही काय तर 7 बारचे सर्वे करत हिंडतोय काय? आम्हाला काय माहिती, जा कुठं पण. दोघं झाला माझ्यासोबत. आता एक पोरगी रिक्वेस्ट करायला तर अशी थोबाडा काय बघताय रे? चले. नाही, रिक्वेस्ट करण्याचा असा सूर पहिल्यांदाच ऐकला. हा, नाही, द्यायची धमकीच होती. रिक्वेस्ट म्हणून बाहेर पडली. चला आता. येताय सोबत? आता गप गुमान माना वळवा, नाहीतर गच दिशी मोडन. कोण आहे? आपण इथं का घाबरतोय? वाघण्या बोलण्यावर तर जाम आक्रमाशी वाटते. हा, याच नावानं ओळखत्यात समधी मला. काय ठेवत आपलंच आहे. तर मी कीर्ती, मी माझ्या लग्नातनं पळून आले आणि मी परत घरी जाणार नाहीये. मग कुठं जाती? कोण दिसायलाय आजूबाजूला? तुमच्या सोबत येणार. माझ्या न झालेलं लग्नाचं जेवण किती ताटं खाल्लंय ना, ते खिडकीतनं बघितलंय मी. एवढं तर आजाशी पण खात नाही रे. हॅलो मॅडम, 1 मिनिट. मी बोलत असताना जर मला मध्ये कुणी अडवला ना, मी चेचते. समजलं? तर तुम्ही खाल्लेल्या 8 प्लेटी उधार आहेत तुमच्यावर. तू काय त्याचं बिल घेणार का? सूड घेणार. ही बाई नक्की काय घ्यायच्या मूड मध्ये? हा ना, मग कुठे चालले? वॅकेशनला. वेकेशन? थोबाडावर ट्रकचा क्लीनर वाटतोय म्हणून वेकेशन. गाडी आमची, आम्ही कुठेही जाऊ. रुबाब तुझा. काय झालंय? तुझ्या वाटेला निघ, चल. ठीक आहे, तसं असेल ना तर मी थेट चौकीत जाते. हा जा. नाही म्हणजे त्यांना सांगावं लागेल ना मला भर मंडपात ना तुम्ही कसं किडनॅप केलं ते. मग बसा बोंबलत तिच्या. मॅडम ऐका ना, कधी आमचे पैसे संपले होते म्हणून आम्ही फक्त जेवायला आलो होतो तिथे. पण तुम्ही सांगा किती बिल झालंय, मी तुम्हाला लगेच ट्रान्सफर करतो. त्याची काही गरज नाही, मी येते ना तुमच्या सोबत. नाही, ही ट्रिप फक्त बॉईजची आहे. मग असू दे की, हासला भेदभाव मी नाही खपवून घेत. तुला जिथं जायचं ना तिथं जाऊन तुझी तू खप. आमच्या नादी लागू नको. चल कबीर. समजा तुमची ट्रिप मी स्पॉन्सर केली तर? पण आम्ही कर्नाटकला जाणार आहे.
तुम्ही कुठं पण जा, पण मी तुमच्या सोबत येणार आहे. हम्म. चला आपापली नावं सांगा पटापट. ढोंग्या, धैर्या, घरच्यांकडे बारसं घालायला टाइम नव्हता का रे? असं तू बटलं डॅनी आणि तू रॉकी. स्टायलिश नाव. ए, काळा दगडच म्हणणार होते, जरा रिस्पेक्ट टाकलाय खाऊन घे. तुला नाही विचारलं नाव, ह्याला नाव दिलं नाही. तुझं नाव नाही सांगणार का? माय सेल्फ कबीर. इंग्लिश बोला म्हणून शाणा झाला का? बस गाडीत बस मागं. देवा. उठ नाही, अजून किती झोपणार आहेस? नारू शेठ, हं? तुमच्यामुळे रात्रीची झोप पण नाही झाले. ए, तुला झोपेची पडले? ए सोन्या, गाडी शोधतो ना आपण. मला मदन शेठचं बोलणं आता पटू लागले बरं का. काय? आणि म्हणला घाई केली की नारू सारखी अवलाद पैदा होते. मदन शेठ तुझ्याशी हे डिस्कस करतात? यांचा आपल्यावर विश्वास आहे. त्यांनी सांगितलेली कुठलीच गोष्ट मी कुणालाच सांगत नाही. नको सांगू. नारू शेठ, ओ, लय भूक लागली. नाश्त्याला कुठं थांबायचं? हे चोरलंय आता. अरे इतकी काही खाणारा जगातला तूच एक बाप्या पाहिलाय मी. मला केळी खायला खूप आवडतं. ए, तू हे कोस न वळवता हे सांगू शकला असतास. उठ, मुग्या आल्या, उठ. काळ्या की लाल? अरे पाय सुन्न पडलाय माझा. उठ उठ. उठत नसतं. तुमच्या पायाचं सोडा, पण मदन शेठना जर कळलं ना गाडीचं काय झालं, मग तुमचं काय खरं नाही. पप्पा कोणाचे रे, कोणाचे? हँडसम पप्पा कोणाचे? यायला गपाय, कुठं होता रात्रभर? हा, काय फोन नाही, मेसेज नाही, कॉल नाही, चावट जोक नाही. गाडी घेऊन जंगलात गेलेलो पप्पा. जंगलात रात्रीचा? हो. मदन शेठ, तुमची गाडी पळवली. काय म्हणतो त्याने? गाडीच काय म्हणतो? जोरात पळवली पप्पा, जोरात. पण पप्पा, गाडीला काही जबरदस्त लाइटिंग केली तुम्ही. तुझ्या आयला तुझा पप्पा काय साधा वाटला होय? रात्री लाइटिंग फुलवून करून जर जंगलात घुसला का नाही, तर टायगर असा स्वतः येऊन विचारतो, अरे कोण टायगर आला? ए, परत कधी येणार? जोवर गाडी मी शोधत नाही. काय म्हणला? गाडी काय? नव्या कोऱ्या गाडीनं नवीन वाटा शोधत नाही तोपर्यंत रिटर्न नाही पप्पा. त्याच्या वाटा शोधतोय तिच्या आईला. काटा शोध, काटा त्यापेक्षा. हा, जरा शोध काटा दे रेटा.